कन्नड तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांचे निकाल नुकतेच 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी जाहीर करण्यात आले। काही महिन्यापासून रिक्त असलेल्या या पदाची निवडणूक 28 एप्रिल 2026 रोजी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आलं आणि यावेळी पार पडली होती। दहिगाव ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी किशोर सतुके आणि प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप भिकाबाने यांनी उमेदवारी अर्ज भरून निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला। प्रसंगी किशोर सतुके यांना 680 मते मिळून विजय झाले। त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप वाणे यांना 622 मते मिळाली, तर नोटाला 17 मते पडली। किशोर सतुके हे 58 मतांनी विजय झाले। एकूण 1319 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। किशोर सतुके पुन्हा लोकनियुक्त सरपंचपदी विराजमान झाल्याने गावातून त्यांचे कार्यकर्ते ग्रामस्थांनी वाजत गाजत भव्य मिरवणूक काढली असून जनतेचा आशीर्वाद घेतला। तसेच कोणताही भेदभाव न करता जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी पुन्हा जोमाने प्रयत्न करणार आणि गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य केतन काजे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते। जनतेच्या विश्वासाला तडा न जाऊ देता काम केले, त्यामुळे जनतेने मला पुन्हा संधी दिली असं मत सरपंच किशोर सतुके यांनी व्यक्त केलं। गावातील समस्त ग्रामस्थांचे आभार मानले असून गावातील समस्त ग्रामदैवतांच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या विश्वासाने मी विजयी झालो असं मत देखील त्यांनी व्यक्त केले। देविदास थोरात, MCN न्यूज, कन्नड। नमस्कार, मी किशोर गोदीराम सतुके, लोकनियुक्त नवनिर्वाचित सरपंच दहिगाव। 20 डिसेंबर 2022 ह्या रोजी मी बहुमताने 990 मताने सर्व गावकऱ्यांनी मला भरपूर मतदान देऊन सरपंच पदाची निवड केली। तसेच तर मी 2.5 वर्ष गावाच्या सगळ्यांचे भरपूर कामं केले, 5 कोटीच्या वरती कामं केले। नंतर लगेच सदस्य लोकांनी 9 सदस्यांनी माझ्यावर अविश्वास ठराव दाखल केला। 29 जुलै ह्या रोजी 29 जुलै 2025 ह्या रोजी अविश्वास ठराव दाखल केला। त्यानंतर लगेच 20 ऑगस्ट 2025 रोजी ग्रामसभेतून मतदान झाले। ह्या मतदानामध्ये माझे 40 मताने पराभव झाला, तरीही माझ्या गावकऱ्यांनी भरपूर विश्वास ठेवला। लगेच त्यानंतर 8 महिन्यानंतर 28 एप्रिल 2026 ह्या रोजी सरपंच पदाचे मतदान झाले। ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मला सर्व गावकऱ्यांनी मला 680 मतं पडले। माझे विरोधी त्यांना 622 मतदान पडले, तर मला 58 मताचे भरघोस मताने सर्व गावकऱ्यांनी मला निवडून दिले। त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो